ज्ञानोबा सांगतात, हे असो तृणाचा बाहुला, आगरा मेरे ठेविला, तो साचची राखीचा कोला, न मानी जैसा. शेतावर ठेवलेलं बुजगावनं कोला खरं म्हणतो ना. मला आठवतंय ही ओवी सांगताना महाराज असं म्हणले, आता आपली जात सुरू झाली. विठ्ठल महाराज म्हणले आपण कोल्ह्याच्या जातीतले. विषय काय? तुका म्हणे नो हे दिसतो मी जैसा, मी दिसलो तसा नाही. तुम्हाला विचारले असेल ना, पांडुरंगाला विचारा. महाराजांना माहीत आहे पांडुरंगाजवळ जाण्याची आणि विचारण्याची यांची लायकी नाही. तुम्ही आम्हाला समजून घेत नाही. तुका म्हणे हे तो ठावे पांडुरंगा, काय कळे जगांतरीचे, ऐका वचन हे संत, मी तो वागळा पतीत, काय काजे प्रीत करतात रे, माझे चित्त मज ग्वाही, सत्य तरलो मी नाही, एकाचे वाही एक देखी मानत. बस जगाचा स्वभाव आहे, वंदिले वंदावे, निंदिले निंदावे, एक गेले जावे त्याची वाटा. खलास. लोकांना कळत नाही. पंढरपूरला गंगेच्या स्नानाला चाललो होतो. एक बाई मराठवाड्यातली ओळखीची भेटली. तात्या जरा थांबा. थांबलो. तिनं पाया पडली. दुसऱ्या बाईला वाटलं कोणीतरी महाराज आहे. ती पाया पडली. लाईनच लागली. आता उभं राहावं लागतं, काही इलाज नाही. एका बाईनं दुसऱ्या बाईला विचारलं, कुठाला का महाराज आहे? पहिली बाई म्हणली कोठाला कुणाला ठाऊक. सगळे पाया पडले, मी पाया पडलो. खरा. म्हणून संतांची सर्वपरिस्थिती कळणं सामान्य माणसाच्या कवेतलं नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. श्रीमद भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये मुक्ताची लक्षणं 30 सांगितल्यात. 5 श्लोकामध्ये 30 लक्षणं आहेत. ती सगळी लक्षणं सांगितल्यावर भगवान म्हणले, उद्धवा, या लक्षणांची फुटपट्टी घेऊन तू जर मुक्त बघायला गेला तर मिळणार नाही. म्या सांगितले लक्षणाची पोथी साक्षेपे घेऊनी हाती, जरी हिंडला त्रिजगती मुक्ताची स्थिती कळेना. म्हणून
संतांना समजणं अवघड आहे हं. त्यातल्या त्यात तुकोबाला जास्त अवघड आहे. मला बाकीच्या संतांचा अधिक्षेप करायचा नाही, पण तुकोबाचं जीवन अवघड आहे समजायला, लवकर कळत नाही. बरेचसे लोक दुसरं लग्न करताना म्हणतात महाराजांनी नव्हतं का केलं, म्हणजे महाराजांच्या मांडीला मांडी लावायला जातात. मी म्हणलं महाराजांनी दुसरं लग्न केलं आणि त्यांनी प्रपंचाला आग लावली, तू दुकानाला लावून लावून बघ. ठलं चरणावरी डोई येतो